मुलींनो काय करायला का? प्रॅक्टिकल करायला. कशाचं प्रॅक्टिकल करायला? स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट. कोणत्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचा आहे? कोणती स्प्रिंग? ती स्प्रिंग आहे का? ओके. कसं काढणार त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट सांगा. काय काढणार? आधी याची विदाउट मासची रीडिंग बघणार. हां, किती येते सांगा. विदाउट मासची रीडिंग 12.5. ओके, छान. 12.5 म्हणजे अनस्ट्रेस्ड रीडिंग नाही का? म्हणजे स्प्रिंगची नॅचरल लेंथ. ओके, स्प्रिंगची नॅचरल लेंथ झाली किती? 12.5. ओके. आणि आता पुढे काय करणार? मास ऍड करायचं. किती मास ऍड केलं तुम्ही? 50 ग्राम. अरे मला तर ते 50 ग्राम दिसत नाही झालं, मला फक्त हँगर दिसतंय. हँगरचंच वेट आहे 50 ग्राम. हैंगर का ही मास 50 ग्राम से. ओके ओके, हैंगर का मास 50 ग्राम. तो फिर आप बताओ कितना एक्सटेंशन हुआ क्या? आता काय रीडिंग सांगा मग. 15. 15 आता एक्सटेंशन झालं का मग? नाही मग काय झालं ते 15 त्याची रीडिंग झाली. त्याचं एक्सटेन्शन आधीचं जे एक्सटेन्शन होतं विदाउट मासचं ते होतं 12.5. सो 15 - 12.5 इज इक्वल्स टू 2.5. ते 2.5 झालं एक्सटेन्शन. 2.5 झालं एक्सटेन्शन. ओके ओके ओके. 2.5 एक्सटेन्शन. कोणत्या माससाठी? किती माससाठी? 50 ग्राम. 50 ग्रामसाठी 2.5. आता पुढे अजून एक मास ऍड करायचा. अजून एक मास ऍड करायचं. कशात मास ऍड करायचं आता ते? हँगरमध्ये मास ऍड केलं. किती मास ऍड केला ते परत? 50 ग्राम. ओके. मग आता रीडिंग सांगा मला किती येते ती? 20.5. 20.5. ओके, व्हेरी नाईस. 20.5 रीडिंग आली. मग आता हे 25 या 100 ग्रामसाठी एक्सटेन्शन आहे का? नाही ती त्याची रीडिंग आहे. आणि आता ओरिजिनल रीडिंग जी होती त्याची ती होती 12.5. आणि ही आली आहे 20.5. सो 20.5 - 12.5 इज इक्वल्स टू 8. तर 8 झाली 100 ग्रामसाठीची एक्सटेन्शन. अच्छा, 100 ग्रामसाठीची एक्सटेन्शन झाली. किती सेंटीमीटर्स? 8 सेंटीमीटर्स. बरं. मग आता एवढ्या दोनच रीडिंग घ्यायच्या का आणखी एखादी घ्यायची तुम्हाला? अजून एक घ्यायची. कशासाठी बरं जास्त रीडिंग घ्यायच्या? टाइमपास का ॲक्युरसीसाठी घ्यायची असते. ओके, जास्त रीडिंग घ्यायच्या त्या ॲक्युरसीसाठी. किती आली आता सांगा रीडिंग? 26.5. 26.5 रीडिंग. फार भारी सांगतात रे तुम्ही. वा एकदमच परफेक्ट. मग आता इलॉंगेशन किती? 26.5 का? नाही. मग कधी? ओरिजिनल मायनस आताची आलेली. बरं, ही दोघी तिघी 4-5 जणी बोलतात. बाकीच्या काय पाहुणे आहेत का आलेल्या? कोणत्या गावाला आले ते पाहुणे? हां, बघा काही बोलतच नाहीत. सांग किती? ही रीडिंग एक्सटेन्शन आहे का रीडिंग आहे? रीडिंग. आता एक्सटेन्शन कसं मग? त्याच्यातून ती 12.5 मायनस करायची. छान. मग करा आता सांगा ती. 26.5 - 12.5 किती? 14 आली. हे 14 म्हणजे कोणत्या माससाठीच एक्सटेन्शन आहे? 150 ग्राम. 150 ग्रामसाठीच एक्सटेन्शन आहे. मग आता 3 रीडिंग पुरे झाले असतात ना आता? हां, ओके. सांगा मग मला आता त्याचं फोर्स कॉन्स्टंट. बरं, ओके.